गुलाल उतरायच्या अगोदरच विजय उमेदवार रस्त्यावर कामात व्यस्त। इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया नुकतीच पार पडली। या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसला असून काहींचे गड शाबूत राहिले तर अनेक नवीन चेहरे नगरसेवक म्हणून पुढे आले आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मधून नवनिर्वाचित नगरसेविका यास्मिन तासगावे या चर्चेचा विषय ठरत आहेत। निवडणुकीचा निकाल लागून अवघे काही तास झाले असतानाच सकाळी ठीक 7 वाजता तेलुगू सोसायटी सोलगेमळा परिसरात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले। अंगाला विजयाचा गुलाल लागलेला, हातात वही पेन घेतलेला एक व्यक्ती थेट नागरिकांमध्ये जाऊन त्याच्या अडचणी जाणून घेत होता। हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नवनिर्वाचित नगरसेविका यास्मिन तासगावे यांचे बंधू व सामाजिक कार्यकर्ते वाजिद तासगावे होते। महानगरपालिकेत सन 2021 पासून प्रशासकीय राजवट असल्याने परिसरातील स्वच्छता, गटारी, पाणी पुरवठा आदी मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे। या समस्यांची दखल घेत निवडून आलेल्या पहिल्याच दिवशी तासगावे यांनी अंगावरील गुलाल उतरवायची ही वाट न पाहता थेट कामाला सुरुवात केली। परिसरातील नागरिकांच्या समस्या वहीत नोंदवत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी दिली। तासगावे कुटुंबाची ही कामाची पद्धत पाहून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत।